तसं आता बघितल्यासारखं त्या ताई म्हटल्या ब्लॉग शूट करताय का? म्हटलं हो ब्लॉग शूट करतोय. त्यांना त्यांचा जो दक्षिणा असतो, जे पैसे त्यांना दिले आणि त्यांनी दिलेला जो ब्लेसिंग असतो म्हणजे आशीर्वाद, तो खूप महत्त्वाचा असतो. त्यांनी आता पण आशीर्वाद दिला की आपकी ड्रीम कंप्लीट हो जाए. त्यांना वाटलं असं मी बाहेरून आलोय. कारण बाईकवरचं सामान हा जो पूर्ण टुरिंगचा सेटअप आहे बघून साहजिकच त्यांना वाटलं नसेल की मी इथला लोकलचाच असेल. त्याच्यामुळे त्या हिंदीत म्हटल्या. तर ठीक आहे, काय अडचण नाही. त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे सगळ्यांचा. मला तर देवाकडे एकच मागणं असतं की देवा, कोणीही मागितल्यानंतर मला त्यांना देण्यासाठी कमी पडू नये. बस फक्त एवढंच श्रीमंत कर. जेणेकरून कोणीतरी आपल्याला मागतंय आणि आपण त्याला देतोय, आपल्याकडे एवढं जरी असलं ना तरी बास झालं पाहिजे. करोडोंची दौलत आपल्याला नाहीच पाहिजे. ठीक आहे ना, एखाद्यानं मागितलं, ॲटलिस्ट आपण त्याला 10 रुपये तरी देऊ शकतो, बास सफिशियंट आहेत. त्याच्या मागचा जो त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटतोय तो महत्त्वाचा आहे. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे. फायनली आपण आता 2 लाईनवरनं आपल्या जो 4 लाईन आहे भाई, धुळे सोलापूर हायवे, की जो आपला डायरेक्ट घरापर्यंत जातोय, त्या रोडवरती आता जातोय. क्रांती सुरू आहे महात्मा ज्योतिबा फुले चौक, करोडी, छत्रपती संभाजीनगर. जो समोर जो दिसतोय ना तो देवगिरी आहे, देवगिरी, जो माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेला आहे. भाई फ्रीडम. असा रोड आला ना, गाडी ॲक्सलरेट करायचा जो फ्रीडम आहे तो बस भाई मज्जा, आनंद आहे. बस काही सेकंद अजून डायरेक्ट नॅशनल हायवे. N160चा जो क्रेज आहे ना तो खरंच वेगळा आहे. गाडीची पॉवर म्हणजे या बजेट रेंजमध्ये आणि या N160च्या रेंजमध्ये आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग. अशा डोंगरदऱ्यांना जे रस्ते आहेत ना त्यांच्यात फिरण्यात मजा आहे. त्यांच्यात सिटीमध्ये, गावांमध्ये काय नाही. ह्या जे डोंगरदऱ्यातनं जाणारे सीन आहेत, नजारे आहेत, अप्रतिम येतात, डायरेक्ट अप्रतिम. सुपर, आधी एक नंबर नजारा दिसतोय हा समोरचा. अगदी खूप खूप भारी नजारा आहे बघा. सुंदर नारळाची झाडं समोर, डोंगराची रांग आणि असा सुंदर आपला रस्ता. बाप एक नंबर. आणि बाप एवढ्या उन्हाळ्यात पण असा हिरवागार निसर्ग, छान काय सीन आहेत, नजारे आहेत. सुपर.
अप्रतिम. एवढा सुंदर व्ह्यू बघायला भेटेल ना, कल्पना पण नव्हती केली. जस्ट संभाजीनगर पास करून आलोय निपाणीला. निपाणीला एक सुंदर महादेव मंदिर आहे, अतिशय सुंदर. म्हणजे मला पण माहित नव्हतं की ते एक मंदिर आहे. मी जाताना फ्रेंडकडे गेलो होतो ना, की मग तो घेऊन आला होता. बघू आता आपण महादेवाचं दर्शनही करू निपाणीत जाऊन. हे बघा, हेच ते महादेव मंदिर, अतिशय सुंदर मंदिर आहे. मित्रांनो, जसं तुम्ही पाहताय, आपण जातोय नाशिक टू तुळजापूर. सध्या मी दुसरा स्टॉप घेतला आहे, म्हणजे निपाणीला. ऊनही भरपूर होतं आणि इथलं एक सुंदर महादेव मंदिर पाहण्यासाठी आलो होतो. तर मंदिराचे डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला त्या पुढल्या स्लाइड्समध्ये दाखवेल. अतिशय सुंदर, म्हणजे माझ्या हाईटपेक्षा पण मोठी महादेवाची मूर्ती, जी आपण म्हणतो शिवलिंग, माझ्या हाईटपेक्षाही मोठं आहे आणि अतिशय सुंदर. दर सोमवारी इथे भव्य रक्तदान शिबिर बनतो. मागच्या वेळेस सोमवारी, लास्ट सोमवार होता, त्या सोमवारी मी इथे येऊन ऑलरेडी गेलेलो आहे. पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणलं, आज आपल्याला आपल्या रूटवरती लागतंय, तर आपण नक्कीच दर्शन करून जाऊ. बाकी मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओमध्ये असंच पुढेपर्यंत, आता इथपर्यंत आलाय म्हणल्यावर अजून थोडं तर राहिले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी काही मिनिटात ना, आपल्याला जो रोड आवडतो, म्हणजे जो रोडचा पॅच आवडतो, तो पॅच चालू होतोय. म्हणजे इथून जो कपिलधाराचा घाट आहे, तो घाट चालू होतोय. इतकं भारी वाटतं ना या घाटामध्ये गाडी चालवायला, खतरनाक. सुंदर सुंदर, अप्रतिम. फक्त भाई असं ट्रॅफिक मध्ये नाही आलं पाहिजे. ट्रॅफिक आलं की पूर्ण डिस्टर्ब होते. मस्त, एक नंबर, स्मूथ परफॉर्मन्स बाईकचा. छान. म्हणजे घाटातल्या एवढ्या हाईट वरती कमी लागायले, म्हणजे आजूबाजूला जी हिरवी झाड आहेत. आई साहब, खतरनाक आहे, खतरनाक एकदम. हा जो रोडचा पॅच आहे ना, खतरनाक पॅच आहे, खूप मस्त. याच रोडची वाट बघत होती, याच. वाह, काय नजारा आहे. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक, गाडी बंद पडलेली आहे.
साईड प्लीज. भाई घाट आहे अशी फिलिंगच नाही आली. अगदी अशी स्मूथ मध्ये बाईक निघून आली ना आणि घाट असा वाटलाच नाही. डायरेक्ट टॉप गिअरला. खतरनाक खतरनाक रोड. अशा तऱ्हेने आपला कपिलधारा घाटाचा जो आवडता पॅच आहे तो कम्प्लीट झालाय. आता बाईकला आणि मला दोघांनाही लागली भूक. त्याच्यामुळे चांगल्या हॉटेलची आधी सोय करतो. म्हणजे चांगलं हॉटेल बघतो आणि त्याच्यानंतर आपल्या बाईकला खाऊ घातलं जाईल. तर आता आपण तिसरा ब्रेक घेतो. म्हणजे आपण नाशिकपासून निघाल्यापासून कंटिन्युअसली सकाळी 7 राईड करतो. त्याच्यामध्ये संभाजीनगरच्या पलीकडे नाश्ता करण्यासाठी एक ब्रेक घेतला होता. नंतर मी बघितला की महादेव मंदिरामध्ये दुसरा स्टॉप आपला झाला संभाजीनगरच्या थोडंसं पुढे. आणि आता हा तिसरा असताना या हॉटेलवरती ब्रेक घेतला मी. बीड कपिलधारा घाट पास झाल्या हे कन्या हॉटेल लागते. बघू आता जेवायला तसं काही सगळं फास्ट जंक फूड आहे. त्यात पावभाजी आपण ऑर्डर केली. बघू पावभाजी टेस्ट कशी वाटते आपल्याला. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त फिरत राहा. हे बघा 100 रुपयाची पावभाजी. चला आपल्या पोटाबरोबर आता गाडीचं पोट भरू. आपलं तर भरून झालंय. काका आहे का पेट्रोल? फुल करा. ऑनलाईन आहे ना? सावकाश सोडा. $1350 करा. बसायचं नाही.
बस. बस करा. पावती द्या. चला, आपलं हे पोट भरलं, गाडीचं हे पोट भरलं. आपली राईड परत एकदा स्टार्ट करू. मस्त मस्त. अरे जवळ अगदी 1 तास 1.5 तासामध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनला, आपल्या लोकेशनला आपण घरी पोहोचून जाऊ. मस्त दिसतंय ना जरा वाईन मिल पवन चक्कीचा. तर भावांनो, आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच आपलं जे गोप्रो घ्यायचं किंवा एखादा ॲक्शन कॅमेरा घ्यायचं जे स्वप्न आहे ना, ते लवकरच पूर्ण होईल. पण त्याच्यासाठी तुमची साथ गरजेची आहे. पब्लिक भावांनो, तुमची साथ खूप गरजेची आहे. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब खरंच खूप महत्त्वाचं आहे. मला मोटिवेट करतं आहे की अशा डेलीच्या राईडसाठी, डेलीच्या ब्लॉगसाठी. काय फॅशन म्हणून करतोय मी. फॅशन असती ना, एक आवड आहे, आवड.